लोकत्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। मंत्री गिरीश महाजन पक्ष प्रवेशासाठी भाजप कार्यालयात येत असताना भाजपच्या निष्ठावंतांनी त्यांना कार्यालयाबाहेरच घेराव घातला होता। तर देवयानी फरांदे यांनी या पक्ष प्रवेशाला गैरहजेरी लावली आहे। यामुळे भाजप कार्यालयाबाहेर काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वाधिक आमदार खासदार भाजपचे आहेत। आज दिनकर पाटील यांनी प्रवेश केलाय। दिनकर पाटील यांनी आता कुठे जाऊ नये असे पक्ष प्रवेशानंतर गिरीश महाजन यांनी म्हटलंय। मनसे, काँग्रेस, उबाटाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलाय। भाजपवर विश्वास आहे, नेतृत्वावर विश्वास आहे, त्यामुळे या सर्वांनी प्रवेश केलाय। प्रमुख पदाधिकारी यांच्यासह सर्व आले आहेत। बाहेर आता कोणीही राहिले नाही। 100च्या वर आमचे नगरसेवक निवडून येतील। आता 4 वाढल्याने 104 होतील असेही महाजन यांनी म्हटले आहे। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उबाटा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाटा येथे यतीन वाघ, उबाटा नेते यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध होता। मात्र तरीही वाघ यांचा पक्षप्रवेश झाल्याने भाजपमध्ये नाराजी वाढली। यासह काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितीन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनीही भाजपात प्रवेश केलाय। विशेष म्हणजे दिनकर पाटील यांनी सातत्याने भाजपवर सडकून टीका केली होती। आता त्यांचाही भाजपात प्रवेश झालाय। या सर्व पक्ष प्रवेशामुळे नाशिकच्या निष्ठावंत भाजप समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.